Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. मला काँग्रेसच्या त्या नवीन झालेल्या राजकीय खेळाडू प्रदेशाध्यक्ष काय त्यांचं नाव त्यांना हर्षवर्धनला विचारायचं मला सपकाळांना. त्याचबरोबर मला उद्धवला विचारायचं. अगोदर माय बहिणी काढल्या त्याचा निषेध तुम्ही केला नाही. गणपती बाप्पाचे जे मुंबईतले भक्त आहेत उद्धव, या प्रत्येक लालबाग, परळ, माहीम, दादर इथे सगळे गणपती बाप्पाचे भक्त जगातून येतात. त्यांना त्रास होत आहे. आज त्यांना टॅक्सी मिळत नाहीत. लोक रडकोंडे आलेत. माया बहिणी नवसाच्या गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला येतात. उद्धव उत्तर द्यावं लागेल. गोलमोल राजकारण चालणार नाही. आणि जर उद्धव उत्तर देणार नसेल तर हे लक्षात येईल की उद्धवचं राजकारण अत्यंत खालच्या दर्जाचं आहे, अत्यंत खालच्या दर्जाचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार चे जे खासदार सोनवणे आहेत ते सोनवणे तिथं गेल्याच्या नंतर जरंगेचं आणि त्यांचं दोन डोके एकत्र करूनची चर्चा, जरंगेची आणि ज्या प्रकारे क्षीरसागर आमदार आहेत त्यांची डोके एकत्र करून झालेली चर्चा, ज्या प्रकारे आपण उद्धव ठाकरेंचं भाष्य जरंगेच्या बाबतीमधलं, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण संजय जाधव खासदार त्यांच्या बाबतीतलं भेटणं, बोलणं आणि वेगवेगळे रोल्स पॉलिटिकल, हे सगळं पाहता जे आहे जरंगेची मागणी ही केवळ येणाऱ्या गल्लीच्या निवडणुका ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, त्या निवडणुका केंद्रबिंदू आहेत. कायद्याप्रमाणे कारवाई व्हावी. कारण कोणत्याही मंत्र्याच्या सांगण्यावरून, मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून, उपमुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून, उद्धवच्या सांगण्यावरून, शरद पवारच्या आहेत म्हणून किंवा आणखीन कुणाच्या आहेत म्हणून कायद्याची पायमल्ली होता कामा नये. कुणाचाच लाड अशा प्रकरणांमध्ये चालू दिला जाणार नाही. कायद्याची जागा घेतली पाहिजे. मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली. आरक्षणाच्या या मुद्द्याच्या, या आंदोलनाच्या आडून राजकारण होत आहे असं वाटतं का? मी काय सांगितलं, म्हणून सांगितलं की मुखवटा आहे त्याचं आंदोलन, आत्मा त्याचं राजकारण आहे. आणि तुम्हाला सांगतो, वेगळं सांगायची गरज नाही. जर आपण शाहीनबागच्या केसमध्ये कुणी लोकांनी कुठून कसे फंड्स दिले ह्याची चौकशी जर होऊ शकत असेल तर जरंग्याच्या ह्या आंदोलनामध्ये किती गाड्या कशा स्पॉन्सर होऊ शकतात. आज मला सांगा, पेरणी पाण्याचे दिवस आहेत. आज मला सांगा, वेचण्याचे दिवस आहेत, निंदण्याचे दिवस आहेत, खुरपण्याचे दिवस आहेत. लोक कसे मुंबईत आले कामधंदा व्यवसाय सोडून. आज पिकावर फवारणीचा दिवस आहे. आज काही ठिकाणी प्रचंड पाऊस झाल्यामुळं परत पुनर्पेरणीचा दिवस आहे. लोक आले, मग गाड्या कशा स्पॉन्सर होऊ शकतात. डिझेल कोण टाकलेत. मला म्हणायचं नाही कोणी सहभोज करावा आणि भोजन दान करावं, पण राजेश टोपेंनी हे सांगावं की त्यांना म्हणजे अनाथ आश्रमांना किंवा शिशुगृहांना जेवण देणं किंवा भेट देऊन काय वस्तू देणं हे त्यांना आवडतंय की नाही. की जास्त अशाच आंदोलना ज्या असंविधानिक असतात त्याचमध्ये नाश्ते द्यायला त्यांना आवडतं, हे सुद्धा त्यांनी राजेश टोपेंनी जाहीर करावं. आणि रोहित पवारांनी आपल्या मर्यादासुद्धा जाहीर कराव्यात की त्यांची जी सोशल मीडिया टीम आहे ती हल्ली काय कव्हर करत आहे. सोशल मीडिया टीम रोहित पवारची काय कव्हर करत आहे. आम्ही सुद्धा आमचं इंटेलिजन्स ठेवलेलं आहे. आमचं इंटेलिजन्स जे सांगतं त्या आधारे सांगतो की हे स्वच्छ राजकारणी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा अजेंड्यातला एक जे आहे म्हणतो एक आयटम आहे. अजेंड्यातला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणातला ते एक ॲटम आहे जरंगेचं आंदोलन म्हणजे.